तर लेजंड ऑफ टेनिस बॉल वसई विभागातील पालघर जिल्ह्यातील संजय भुईर आपण पाहतोय. चला जाऊया तर मागच्या दिशेनं. चला लगेच टीम मुसर रेड सिग्नल रेड जर्सी मध्ये पाहायला मिळतीये. आणि मात्र नक्कीच विन द टॉच डिसाईड, कारण गेल्या वर्षामध्ये टीम जर पाहिलं तर दुधनी खूप चांगल्या पद्धतीनं वसई ग्रामीण देखील त्यांचं काम पाहिलं मी. त्यानंतर पाहिलं तर भिवंडी टेनिस बॉलमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती पथावरती आहे टीम. आपण जय खंडोबा दुधनी पण मी पाहतोय. तरी बॅटर मैदानाच्यावर पाहतो टीम दुधनीकडनं गणेश आणि समीरला मी पाहतोय. आणि बॉलिंग क्रमांकमध्ये पाहायला मिळेल जर पाहिलं तर जर्सी क्रमांक 18 म्हणून म्हटलं की क्रिकेट विश्वातील सर्वात महत्त्वाचा आवडता खेळाडू जर पाहिलं तर रन मशीन भारत टीमची मिस्टर विराट कोहली याचा खूप मोठा फॅन देखील असू शकेल. फलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर गणेश आणि आपण पाहिलं तर नक्कीच स्ट्राईकला पाहतोय मिस्टर गणेश आणि नॉर्थ साईडला समीर आपण पाहतोय. आणि पहिला स्पेल करता बॉलिंग क्रमांकवरती प्रशांत टीम उसरगडनं. आदिवासी समाजाकडनंच पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समाजाला प्राधान्य दिले गेले. 14 टीम्स मात्र अवेलेबल आजच्या पहिल्या दिवसामध्ये पाहतोय. उद्या स्पर्धेत दुसरा दिवस देखील पाहायला मिळेल. पण त्याआधी घेऊयात यामध्ये सेकंड मॅच पाहू शकणार नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम उसर आणि बेस्ट ऑफ लक टीम जय खंडोबा दुधनी बी आपण पाहतोय. 3 मोडची मॅच आहे. पहिले षटक आपण पाहतो नक्कीच मेंटेड पॉप आहे बॉलिंग माकवती. ओके नक्कीच कॉल आलाय पंचांजित पर्यंत की नक्कीच मॅचला सुरुवात झाली आहे. गेम इज इन स्टार्ट द लेट्स प्ले. जो पहिला बॉल बॉलिंग माकपती प्रशांत 3 ते 4 बॉल तरफ गणेश स्ट्रायकर एंड दिया. नॉसाईला समीरला मी पाहतोय. आणि बॉलिंग माकपती आहे गोलंदाज प्रशांत. चाळीसगाव आपला कर्णधार संपर्क साधा टीम चाळीसगाव मोरिया 11 चाळीसगाव. बस आपला टीम दुधनी बस चालू टीम उसर. फर्स्ट बॉल पंचाकडे जोरदार अपील मात्र म्हणून पंचांची भूमिका पाहू शकाल, कारण कुठल्याही प्रकारचा निर्णय देण्याआधी खूप चांगल्या पद्धतीनं संजयजी पाहू शकाल. कारण म्हणतो ना की ज्याच्याकडे अनुभव आहे ना ती जगातील सर्वात मोठी गुरु किल्ली आहे असं म्हणतात की एक्सपिरियन्स ऑफ बेस्ट टीचर. कारण सर्वात मोठा अनुभव महत्त्वाचा. लेग बाईज दर्शवलं गेलं. एक सिंगल त्या ठिकाणी प्रमोट झाली आहे आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर काढला सुरुवात झाली. म्हणतात ना की सुरुवात ही खूप महत्त्वाची असेल. तीच म्हणतात धावांची पाहू शकाल. यावेळी जर पाहिलं तर ऑन द राईज 1 बॉल 1 रन्स ऑन कार्ड संख्या फलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती बारगस्त आहे. त्यातील पहिला चेंडू मात्र थोडासा ब्रेकऑन पाहायला मिळाला, कारण थोडंसं हाईट देण्यापेक्षा चेंडूला मुवमेंट दिली आणि आपल्या 3 फिंगरवरती चेंडूला थोडंसं क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. सेकंड बॉल यावेळी चांगला स्ट्रोक आहे. शॉर्ट ऑफ लेन वरता चेंडू निघून जाईल सरळ मात्र ऑन साइडला प्रेक्षणीय स्थान मध्ये चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. तुम्ही जर पाहिलं तर परफेक्ट तुम्हाला पाहू शकाल मैदान खूप चांगल्या पद्धतीने कोणत्याही क्षेत्रामध्ये डबल विकेट जरी असेल ना तरी कोणत्या क्षेत्रामध्ये खेळण्यासारखं मैदान आहे. अनेक वर्ष खऱ्या अर्थानं या विभागातील एवढं चांगलं मैदान आणि त्याकरता घेतलेली मेहनत आपण जर पाहिलं तर नक्कीच शिवसेना शाखा सायवन आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. यावेळी मात्र स्क्वेअर लेग आणि फाईनच्या डीप मध्ये चेंडू निघून जाईल. याद स्वीप्याचं यारो पाण्यासारखा वेगवान तेजदार चेंडू करतोय मात्र बाउंड्रीला क्लिअर येतोय मात्र चौकार. गणेश आणि जर समीर मध्ये पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन पाहू शकाल. मात्र आतापर्यंत बॅटिंग करत असताना फलंदाज मिस्टर समीरच्या मॅटमधनं खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. स म्हणजे साथ देणारी, म म्हणजे मदत करणारी आणि र म्हणजे रक्षण करणारी भूमिका समीर या नावाचा खेळाडू मैदानच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 18 प्रदान करून मात्र परफेक्ट शॉट सील पाहू शकाल. ऑनसाइड केलं त्यात स्क्वेअरली आणि फाईन मध्ये सरळ चेंडूला डाऊन द ग्राउंड चौकार करता आणि धावसंख्या फलकावरती येते 9 या धावसंख्येवरती. चौथा बॉल देखील उडवला. यावेळी मात्र पाहू शकाल लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खेळाडू मात्र फील्ड करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आणि सुपर आणि बिग विंड विकेट. समीर आणि गणेश खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप देत आहेत. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ मात्र पहिल्या स्पेलमध्ये कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहतोय जर पाहिली तर 11 या धावसंख्येवरती आहे. पण क्रिकेट कोणतेही असू द्या खऱ्या अर्थानं जिद्द चिकाटी आणि प्रयत्न याच्यावरती निर्भय आहे. कारण जोपर्यंत आपण हार मानणार नाही तोपर्यंत आपल्याला नक्कीच चांगलं देखील क्रिकेट पाहायला मिळेल.
आणि तीच मात्र भूमिका यावेळी मात्र मैदानच्या आतमध्ये उत्सर्गण पाहायला मिळते, कारण बॉलिंग बॅकवरती आहे, कमबॅकचा थोडासा इशारा दिला जातोय. आणि त्या ठिकाणी 4 बॉल अगेन्स्ट जर पाहिलं तर 11. पुढे एकदा डीपचा बॉल सरळ चेंडू निघून जाईल लॉंग लेग वरनं डाऊन द ग्राउंड, येतोय मात्र चौकार. शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर आहे त्या खेळाडूचे, बॅकपोस्ट खूप हार्ड आहे, त्यानंतर मात्र मनगेरी ताकद आणि टायमिंगला परफेक्ट प्रॉपर करतोय आणि सरळ मात्र आउट ऑफ द पार, सीमा रेषा पलीकडे शेड्यूलला मात्र थाडले जात आहेत. आणि स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते ते मात्र 5 चेंडू नंतर 15 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली, कारण विथ द टॉच अँड डिसाइड जय खंडोबा दुधनी जर आपण पाहिलं तर समीरच्या बॅटमधनं 3 चौकार 2 धावा. गणेशच्या बॅटमधनं फक्त एक सिंगल आली, त्यानंतर गणेश मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळाला, तिथं मात्र गणेशला साईड मिळाला नाही आहे. मात्र समीरच्या बॅटमधनं म्हणतो ना जो खेळाडू येईन आहे ना right on the target. Yes, he's gone. Clean LBW. विकेटचा बाद खेळाडू बाद. विकेट क्रमांक फर्स्ट टीम दुधनी शेवटच्या बॉल वरती राईट ऑन द टार्गेट आणि बिग बॅटर मिस्टर गणेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. तर डीजे या स्पर्धेकरता प्रथम जर आपण पाहिलं तर माणिकजी आदरणीय दिनेश अर्जुन जाधव यांच्या सौजन्यानं, त्यानंतर द्वितीय आपण जर पाहिलं तर माणिकजी आदरणीय च्या मांडेकरांचं थोडं आगमन देखील तुम्ही पाहिलं, त्यांच्या शुभाचं मात्र प्रारंभ पाहायला मिळाला. आणि आपण पाहिलं तर ठाणे पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढी संस्था आणि महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना माननीय आदरणीय आपण जर पाहिलं रमेशजी पांडुरंग जाधव, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आपण जर पाहिली तर नक्कीच विजय रमेश खोलोफ ट्रॉफीज पाहतो, त्यानंतर रुपेशजी पागी यांच्याकडं बॅट्स आणि त्या नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज. आणि आपण पाहिलं तर शतरक्षण फलंदाज नक्कीच ॲडव्होकेट श्वेता सचिन पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वसई तालुका, त्यानंतर पाहिलं तर नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज मनोज वरटा यांच्याकडनं शूज पाहतोय, सामनावीर मेडल्स देखील पाहतो, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून संतोष रघुनाथ कांबडी यांच्याकडे देखील पाहू शकाल. सर्वांनी खूप मोठी या स्पर्धेकरता मात्र विशेष सहकारी आर्थिक स्वरूपाने देखील सेवा पुरवली आहे. त्या सर्वांचं मनापासून आभार 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 आणि आभार. जत मॅचच्या दिशेनं दुसऱ्या स्पेलकरता बॉलिंग वरती आलाय गोलंदाज मिस्टर जितेशला मी पाहतोय. प्रेक्षकांच्या माहिती करता मॅच क्रमांक 2-3 वरची पाहतात. एका साईडनं उत्सर तुम्हाला मात्र रेडमध्ये फील्ड करताना पाहायला मिळते, एका साईडनं जय खंडोबा दुधनी बी जर पाहिलं तर हाड थोडंसं पाहू शकाल. बॅटिंग करत असताना खूप चांगला बॅकपोस्ट पाहायला मिळतं, खूप चांगल्या पद्धतीने मात्र एक प्रतिभा संपन्न खेळाडू शिरती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि स्टॅकर पाहू शकाल नक्कीच नवीन बॅटर जो मात्र नव्याने गेला मिस्टर निखिल निखिलला पाहतोय. सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्क वरती या जतीश आपण पाहतोय. सर टीम पाहतो नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आज मात्र आदिवासी समाज या मात्र समाजाच्या मध्ये चालना दिली आहे जर्मन स्पोर्ट्स सायबनकरानं. आणि ज्या ठिकाणी 14 टीम्सला प्राधान्य दिलं गेलंय. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर थोडंसं मात्र पार राईट टर्मनं चांगला बॉल होता, परफेक्ट ॲटोडे पाहू शकाल, अँगल क्रिकेट पाहू शकाल. तेवढ्याच मात्र ज्या खोलवर टप्प्याला अक्षरशः मात्र बॅटचा फ्लो होता तो खूप सुंदर आलाय आणि त्या ठिकाणी मात्र परफेक्ट ऑन पाहू शकाल. तर 2022, 23, 24 आणि 25 पर्यंत खऱ्या अर्थात यॉर्कर बॉलमध्ये बॅटिंगचं कनेक्शन खूप चांगलं आहे, त्याला हेलिकॉप्टर लँड देखील पाहू शकाल. आणि खूप चांगली यॉर्कर बॉलला आता प्रसिद्धी मिळत नाहीये, आता सर्वात जास्त व्हाईट यॉर्कर चालत आहेत. आणि आपण पाहिलं तर क्वालिटी दर्शवलं जाते, लो स्कोरिंग मॅच जरी असेल, हार्ड मॅच जरी असेल तरी मात्र अँगल ऑफ द करेक्ट आणि चेंज ऑफ द पीस ऑन डिलिव्हरी या सूत्राने त्यात गोलिंग चालती आहे. मात्र बॉलिंग मार्कवरती परफेक्ट अँगल ऑफ द मुवमेंट नवीन बॅटर मैदानाच्या पण निखिल वन डाऊनचा खेळाडू सूर्यानं ताकदीनं ज्यावेळी बॅटचा फ्लो करण्याचा प्रयत्न होता. आणि पाहतोय प्रत्येक विकेट्स प्रत्येक अंकाला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. निखिलची मी जर्सी क्रमांक जर पाहिली तर मला 29 पाहायला मिळते आणि 29 आपण जर पाहिली ना तर खऱ्या अर्थानं सुरेश रैना विसरणारा खेळाडू स्टायलिश प्लेअर म्हणून. आणि आपण जर पाहिलं तर एक हुनर म्हणून खेळाडू ज्याची ओळख होती टीम इंडिया करता. 29 मार्च हा त्याचा जन्मदिवस. तिसऱ्या बॉल तयार जतीची गोलंदाजी पाहिली तरी उत्सर्गडनं निखिलला स्टॉप करतोय. यावेळी मात्र लोअर फुल टच बॉल ज्या ठिकाणी निघून जाईल चेंडू मात्र पाहू ज्या लॉंग लीगच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपनिंग केलं मिस्टर निखिलनं. मॅन फॉर्म दुधनी आपण पाहतोय आणि स्कोर कार्ड फलकावरती 18 या धावसंख्येवरती आहे. खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्या पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
आणि आपण जर पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 30+ किंवा 40 रन्स ऑन कार्ड जर लागले ना ते म्हणेन की खूप चांगल्या पद्धतीनं जे कॅपेबल तर टार्गेट पाहू शकाल आणि जर पॉसिबल असेल तीच मात्र टार्गेट चिन्ह मैदानाच्या आधी पाहायला मिळते आहे. जतीनची गोलंदाजी पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्यावरती डॉट, तिसऱ्यावरती 2 धावा आणि स्कोर कार्ड मध्ये 3च्या मदतीनं 18 धावसंख्येवरती आहे. राईट ऑन द टार्गेट सरळ दाडी 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 गोल विकेटचं बाद खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते मात्र 18 या धावसंख्येवरती. जितेश एक चांगला बॅटर पण नक्कीच गोलंदाजी मार्कमध्ये असताना पाहू शकाल. ज्या ठिकाणी नवीन बॅटर जर पाहिलं तर मिस्टर निलेश नव्यानं आलाय. टीम आपण पाहतो नक्कीच दुधनीकडनं. पण ज्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच फलंदाज मिस्टर समीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी कंप्लीट झाले. 5व्या तयार खूप चांगल्या पद्धतीनं की खऱ्या अर्थानं मात्र ही जबाबदारी नाही आहे. कर्तृत्वाची शैली म्हणून आपली गोलंदाजी मागची गोलंदाजी आहे ती प्रामुख्याने महत्त्वाची ठरली आहे या ओव्हरमध्ये. आणि पहिल्याच मी थोडंसं वाटलं होतं की कुठेतरी मात्र 15च्या सरासरी धावसंख्या 40+ जाऊ शकेल. कारण त्यानंतर मात्र बॉलिंग मागवरती जितेशाला उसरकडनं आणि त्याने अक्षरशः मात्र ब्रेक ऑन गोलंदाजी पण म्हणतात ना की स्टॉप करणारी भूमिका दर्शवली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5व्या बॉल तयार. असं एक ग्रामीणच्या मध्यमध्ये पाहिलं तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने यस पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पंचांचे 2 आज समांतर आणि धाव मात्र अवांतर या स्वरूपाने पाहायला मिळते. पण म्हणतो ना या रखरखत्या उन्हामध्ये आमचे पंच म्हणून ऑफिशियल काम करत असताना आज 40+ यस जरी असेल आपण जर पाहिलं तर नक्कीच संजयांचं आता खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर मी लेजंड केलं खूप काय शिकलो आहे. कारण मित्रांनो त्यांच्याकडे सेन्सिटिव्ह क्रिकेट आहे, त्यांच्याकडे शांतता आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्यांच्याकडे पाहिलं तर क्रिकेटचं स्पोर्ट्स पाहायला मिळतोय. कारण एक खेळाडू दाखवणं ही सातत्याने पाहिली आहे. हेच मात्र आज पंचांनी पाहू शकाल. व्हाईट बॉल फुल लाईनचा बॉल पुन्हा एकदा एस्टनवरती आघात फर्निचर डिस्टर्ब इट आणि पाहू शकाल विकेट होते पतंग. खेळाडू पातावा लागेल. फलंदाज मिस्टर निलेश यावली मात्र बॅक टू द रगआउट. अकरा चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या पूर्वार्धात आणि बॉलिंग मागवरती गोलंदाज मिस्टर जितेशला मी पाहतोय खूप चांगल्या पद्धतीनं परफेक्ट ऑन राईट हँड पाहू शकाल. दोन्ही मात्र महत्त्वाच्या विकेट्स ज्यावरती मात्र राईट ऑन द टार्गेट आणि सरळ मात्र एस्टनचं फायर मिळालं. तिसरी विकेट देखील पाहू शकाल. बॅक टू बॅक परफेक्ट स्पीड ऑफ द गेम. भन्नाट वेगानं सरळ सरळ पाहू शकाल ट्रिपल अचित केलं जात आहे. आणि तिन्ही विकेट जर पाहिल्यानंतर सरळ मात्र विकेट पाहिलं तर सर एस्टनचा आघात आणि पाहिलं तर राईट ऑन द टार्गेट. चेंडू म्हणतो यू बिल मिस आय बिल हिट. तुम्हीच झालं तरी मात्र मी मिस होणार नाही आहे आणि सरळ मात्र षटक दुसरं कंप्लीट झालंय आणि धावसंख्या फलकावरती आहे 19 धावसंख्येवरती आहे. पाणी घेऊन मैदानाच्या आतील चालेल. जाता मैदानाच्या आतमध्ये पाणी आपण घेऊयात एक मात्र गाणी. एस कमॉन डीजे.
तर डीजे नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. राईट ऑन द टार्गेट, परफेक्ट विकेट ऑन द गॉन अँड मिड विकेट एस्टा पाहायला मिळाला. आणि लास्ट ओव्हर करता बॉलिंग मार्कवरती आहे गोलंदाज विशाल. शेवटच्या अंतिम 6 चेंडू पाहतोय. आणि प्रेक्षकांच्या माहिती घेता मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहिलं टीम मुसर, शेवटत पाहिलं तर टीम जय खंडोबा दुधनी बी. बॅटर मैदानाच्या पाहू शकाल की देवीदास जो मात्र 99 मैदानाच्या पाहायला मिळतोय. शेवटच्या 6 चेंडू मध्ये तर 15 ते 20 जमा ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट खूप महत्वाचे असेल या मॅच करता. मात्र पहिली मॅच जिंकायची आहे तर मात्र थोडा मात्र डिसिजन घेतला होता. मीन द टॉच अँड डिसाइड बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याकरता सक्षम देखील असणं गरजेचं आहे. मात्र म्हटलं की गोलंदाजी आहे विशाल, म्हटलं तर खऱ्या अर्थानं विजयाचा शौर्याचा शौर्य आणि मात्र लक्ष वेधणारी भूमिका मैदानाच्या बॉलिंग क्रमांकवरती पाहायला मिळते. अंतिम 5 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती 19 आहे. टीम मात्र दुधनी 30+ म्हणतात जाऊ शकेल. मात्र जर पाहिलं तर स्कोर कार्ड फलकावरती पाहायला मिळते 19 या धावसंख्येवरती. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, लगा तो हा बाद नाही तो बर्बाद होणे वाली गेम आहे. कारण तुमचं सेकंदामध्ये तुमची बॉडी लँग्वेज मध्ये मुवमेंट झाली पाहिजे. सेकंदामध्ये तुमचा बॅट आणि बॅटचा फ्लो जर पाहिला तर बॉलवरती आला पाहिजे. पण म्हणतो ना की लगा तो हा बाद नाही तो बर्बाद होणे वाली गेम आहे. आणि त्याच मात्र परिपूर्ण फायदा घेतला गेला. बॉलिंग क्रमांकवरती गोलंदाज मिस्टर विशालनं बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केले गेलेत. तिसऱ्या बॉल तयार, स्लोवर गोलंदाजी असेल. याबली मात्र डी पॉइंट मध्ये वाढलं पाहू शकाल. वेल ट्राय प्रयत्न केले होते, पण म्हणतात ना की अभिषामधले प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करतच राहायचे. आणि त्याकरता पाहू शकाल की वेल ट्राय झेल घेण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी मात्र सिंगल नाही 2 धावा मात्र त्या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या. आणि मात्र या 2च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती आहे 21 रन कार्ड 21 या धावसंख्येवरती आहे. अंतिम 3 चेंडू 30+ तरी मात्र एक चांगली धावसंख्या, एक चांगली सेट असू शकेल टीम दुधनी. आज थोडंसं मात्र नाराज केले गेले खेळाडू पक्षाला आणि सर्व मात्र प्रेक्षक राजाला देखील पाहतोय. कारण त्यांच्याकडे खूप चांगली अपेक्षा होती की कुठेतरी मात्र 30+ जाऊ शकेल. यावेळी चांगला असतो खेळलाय, बॅकपॅड जाऊन पंच केलाय, चेंडू निघून जाईल. सरळ मात्र स्क्वेअर लेग वरनं आउट ऑफ द पार्क, बॅकवर्ड स्क्वेअर वरनं फेकून दिलाय बॉलला षटकार. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पुढचे फलकावरती 27 धावसंख्येवरती. अंतिम शेवटची 2 चेंडू पाहतोय. यानंतर आपण जर पाहिलं तर पाहायला मिळेल ज्या ठिकाणी या मॅच क्रमांक 3 व्हाईट बॉल आणि या धावसंख्या फलकावरती 28 वरती जाऊन बसते. 28 रन कार्ड. भेंडीपाडा कामन आणि सार्थक 11 सातपाडा सलग दोन्ही कॅप्टन्स आपण जर असं पोहोचले असेल तर नक्की आमच्यामध्ये पोहोचायचे. आणि त्या ठिकाणी मॅच क्रमांक 3 ची मात्र नाणेफेक केली जाईल. भेंडीपाडा कामन आणि सार्थक 11 सातपाडा सलग दोन्ही कॅप्टन्स आपण पोहोचायचे. मॅच क्रमांक 3 टू बॅक टू वाईट बॉल. दोन्ही चेंडू मात्र लाईन ऑफ लाईन भरकडली गेली आहे. मात्र थोडंसं प्रेशर आहे. थोडंसं मात्र जर आपली शैली जर खराब झाली आहे तर नक्की क्रीजच्या विरोधातला बॉल पाहू शकाल. आणि 2 व्हाईट बॉल न स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते ते मात्र 29 या धावसंख्येवरती. एक चांगली टोटल जर पाहिली तर यावेळी राईट ऑन टार्गेट पुन्हा एकदा मिडन एसी करते या ठिकाणी मध्ये स्टुवेट आणि मात्र मिळत्या विकेटचं बदल खेळाडू होतोय बाद. ठाकरे शाखा साहेबान एजी क्रिकेटचा महाथारा तुम्ही पाहतात. टॉस बॉक्स आमच्या जॉईंट आहेत सूरज वसवत यांच्या शुभ असते. एका साईड पाहिलं तर टीम सातपाडा बेस्ट ऑफ लक या मॅच करता आणि टीम कामन ॲज अ कॉल कामन ॲज अ विन टीम सातपाडा. तर निर्णय काय असेल? नार्वेक जिंकली आहे. क्षेत्ररक्षण डबल विकेट आहे. एक एवढं चांगलं मैदान आहे. नक्कीच या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे आणि या वर्षी आमचा फर्स्ट टाइम आहे ते. फर्स्ट टाइम खेळत आहेत. लाईव्ह टेलिकास्ट पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. नक्कीच आपल्या टीमकडनं काय अपेक्षा असतील या पहिल्या मॅच करता? कारण नाणेफेक जिंकली, फिल्डिंग घेतली आहे, किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला. कामन टीम देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रगती पथावरती आहे. 35-40 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू.
तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम सातपाडा विन द टॉच आणि डिसाइड फील्ड फर्स्ट. तर नक्कीच कामान संघाचा कर्णधार पहिल्यांदा नक्कीच नाणेफेक जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षण करणार. आता मात्र नाणेफेकारी आहे, फलंदाजी करण्याकरता असेल आणि फलंदाजी करण्याकरता डबल विकेट आहे, त्याचा पूर्णपणे फायदा घ्याल का. हो. किती धावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल या 3 ओव्हरमध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे. 40 ते 45 पर्यंत. 40 ते 45 पर्यंत पोहोचण्यात असेल. आणि वर्ल्ड क्रिकेट आपला वर्ल्ड क्रिकेटमध्ये आवडता खेळाडू कोण आहे. भावेश पवार. भावेश पवार. तर नक्कीच बघतो वर्ल्ड क्रिकेट पेक्षा नक्कीच पाहू शकेल टेनिस बॉलला महत्व आहे. जाऊया तर नक्कीच ओटो कॉमेडी त्या ठिकाणी पाहू शकत नक्कीच विचार करता एक 3 ओव्हरची मॅच आणि टोटल्स आपण पाहू शकाल ओटो कॉमेडी बॉक्स. थर्टी 31 धावांचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये जय खंडोबा दुधिनी बी आपण पाहतोय. 3 ओव्हरची मॅच 10ची सरासरी रिक्वेंटेड पाहू शकाल 18 बॉल आणि 31 कुठेतरी मात्र 10 पॉईंट जर पाहिलं तर 25 सरासरी पाहू शकाल. आणि दोन्ही बॅटर टीम मुसरकडनं मिस्टर सूरज आणि विशाल आपण पाहतोय. आणि बॉलिंग मार्कवरती आहे अष्टपुल म्हणून ज्याची ओळख आहे 20 टेनिस बॉलमध्ये गोलंदाज मिस्टर निखिल आपल्याला बॉलिंग क्रमांकवरती पहिल्या स्पेल करता पाहायला मिळतोय. सूरज आपण पाहतो यावेळी मात्र स्ट्राईकला विशाल लॉसला सूरजला पाहतोय. आणि आपण पाहिलं तर नक्कीच डबल विकेट असताना त्या ठिकाणी पाहू शकाल की पहिली ओव्हर आहे ज्या इनिंगमधनं क्रीज न असेल त्यात इनिंगमध्ये दुसरी फील्ड पाहू शकत नाहीयेत. खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल एक मैदान, खूप चांगल्या पद्धतीनं नियम आणि खूप चांगल्या पद्धतीने आयोजन पाहू शकाल. प्रेक्षणीय स्थान पाळतंय आमचे प्रेक्षक वर्ग देखील त्या ठिकाणी आपण या सावलीचा आस्वाद घेत असताना आणि स्पर्धेचा आस्वाद घेत असताना नक्कीच सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं नक्कीच या स्पर्धेमध्ये वेलकम 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 टू बॅक सेकंडिंग. विचार करता जर पाहिलं तर 18 बॉल आणि 31 विशाल सेकंड पाहू शकाल. टॉस सूरज बॉलिंग मार्क निखिल यावेळी 5 इंच पाहू शकाल. एक सिंगल फक्त प्रमोट केली जाते आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं धामाचा सिंगलच्या पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. एक रन्स खूप महत्त्वाचे असतील. डॉट होण्यापेक्षा सिंगलला महत्त्व द्या, कारण तुमच्या क्रिकेटमध्ये तुमच्या चौकारसाठी जेवढं मात्र क्रिकेट नाही आहे, जेवढं महत्त्व नाही आहे तेवढं मात्र क्रिकेटमध्ये सिंगल डबलला महत्त्व आहे. आणि त्याकरता तुम्ही जर पाहिलं तर फलंदाजचे थोडासा मात्र शपल खूप असणं गरजेचं आहे. तुमचं फुटवर्क झोन हे खूप महत्त्वाचं असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आता मग तीच भूमिका दर्शवण्याकरता मिस्टर सूरज यावेळी सायकल एंडवरती येतोय. हिट वाढतीये, टेम्परेचर वाढते पाहू शकाल. खड्यालमध्ये 11 वाजून 39 मिनिटं आपण पाहतोय. वार शुक्रवार सायबन ट्रॉफी 2025 विजन असताना आपण फार म्हणते टीम क्रमांक पाहू शकाल. त्या ठिकाणी मात्र 14 टीमला प्राधान्य दिलं गेले. पहिल्या मॅचमध्ये मोरिया 11 चाळीसगावला पराभूत केलं सम्राट प्रतिष्ठान दैसर. दुसरी मॅच मैदानाच्या मी पाहायला मिळते जी मात्र नक्कीच दुधनीच्या होते उत्सर. त्यानंतर तिसऱ्या मॅचची नाणेफेक झाली आहे टॉस बॉक्समध्ये कामन शब्द पाहिलं तर सातपाडा, ज्याने मात्र सातपाडा टीमनं विन द डिसाइड फील्ड फर्स्ट असा निर्णय घेतला गेला. बॉल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आहे. पण म्हणतो ना की मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल चालेल, कॉल केव्हाही लागेल. क्रिकेटमध्ये फुटवर्क ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट खूप महत्त्वाचं आहे. त्यात तुमची मुवमेंट तुमची हालचाल होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर फलंदाज थोडाही मात्र त्या ठिकाणी हालचाल करू शकला नाही आहे. कुठल्या प्रकारची मुवमेंट नाही आहे, कुठल्या प्रकारचा फुटवर्क नाही आहे. आणि परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू हाताळला गेला. तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर नक्कीच जव्हार ट्रॉफी 2025 देखील आमच्या भेटीला होती. नाईट स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगली गेली. फायनल मॅचमध्ये जर पाहिलं तर सातपाटीकरांचा बोलबाला राहिला आणि सातपाटीकडनं जर पाहिलं तर वीरू बाबरे 52 धावा ज्यांनी फायनलच्या मॅचमध्ये ठोकल्या. आणि आपल्या गावाकडे जर पाहिलं तर 2 सायकल्स जे मग सातपर्यंत पोहोचल्या. आणि त्यानंतर मग पाहिलं तर व्हाईटचा इशारा होते पंच दर्शवतात आणि व्हाईट बॉलनं धावसंख्या जाऊन पुढे फलकावरती 2 या धावसंख्येवरती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवकुबा गातेस जिथे मात्र गोयसरकरांना पराभूत केलं टीम मात्र सातपाटीनं. आणि ग्रामीण टीमचे आता मात्र म्हणावं लागेल तुम शेर तो हम भी सवा शेर. ज्या गोरसेकरांचं मात्र टेनिस बॉलवरती हुकूमत राहिली आहे त्यांना त्या स्पर्धेमध्ये पराभूत केलं वीरू बाबरे आणि टीम सातपाटी. त्यात जाऊया तर मागच्या दिशेनं टॅकलाय बॉलला थोडासा फुटवर्क झोन होता. खूप खूप चांगल्या पद्धतीनं मात्र निघून जाईल बॉल लॉग लेग आणि फायनली डीप मधनं येतोय मात्र चौका 4 धावा.
तीन चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती आहे 6. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्यावरती आपण जर पाहिलं तर डॉट, तिसऱ्यावरती व्हाईट आणि चौथ्यावरती चौकार. आणि मग त्या 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती मात्र सिक्स रन कार्ड. 6 चेंडू, 6 चौकार, 6 षटकार, 6 विकेट्स. आणि मात्र बूम बूम बुमराह, जसप्रीत बुमराह 6 डिसेंबर. आता नक्कीच चॅम्पियन ट्रॉफीमध्ये या तो खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. आता नक्कीच थोडंसं मात्र मनावरती आणि मात्र हृदयावरती दगड ठेवावं लागेल मित्रांनो, कारण चॅम्पियन ट्रॉफी करता तो गोलंदाज टीम इंडिया करता खूप महत्त्वाचा होता. जी मात्र 11 प्लेयर तयार झाली आहे 16 खेळाडूंची, त्यामध्ये इन नाही आहे. आता पूर्णपणे जबाबदारी असेल सामीवरती, पूर्णपणे जबाबदारी असेल आपण पाहिलं तर नक्कीच वरुण चक्रवर्ती. तर नक्कीच या स्पर्धेकरता विराज वरटा बद्दल नक्कीच जांभूलपाडा यांच्याकडे नक्कीच शुभेच्छा येतात. नक्कीच पूर्ण आयोजन करताना आमच्याकरता त्यानंतर धर्म प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आमचे परम मित्र हेमूजी घरत म्हणजे हेमेंद्र घरत यांच्या देखील शुभेच्छा. त्यामुळे चांगला सुकम पाहतोय. चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते की साऊथ क्राऊड ज्या ठिकाणी पाहू शकाल मात्र स्टॉप होणं गरजेचं होतं. आणि पाहू शकाल नक्कीच चौकार येतोय. संघाच्या संकनात ज्या ठिकाणी मात्र शंख फुकली आहे आणि चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी चौकारा करता आणि मात्र 4च्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते मात्र 10 या धावसंख्येवरती. पहिल्या स्पेलमध्ये पाहू शकाल टीम दुधनी थोडंसं मात्र पाहिलं तर विजयाकरता जी टोटल धावसंख्या आहे जर पाहिली तर 31 आणि त्या टीम पाहू टीम उसर नक्कीच फील्डिंग करत असताना पाहू बॅटिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीने 10 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट, त्यानंतर मात्र व्हाईट आणि त्यानंतर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आणि या 2 चौकाच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती पाहण्यामध्ये नक्कीच 10 या धावसंख्येवरती पाहतोय. टोटल आपण जर पाहिली तर 10 या धावसंख्येवरती पाहायला मिळती आहे. जोडी मात्र विचार करता 21 बनवायच्या. यावली ट्रक काय जबरदस्त फटका सजवला गेला, फेकून दिला गेला. संघाच्या संघात शंख फुकली आहे मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर सूरजच्या मॅट मधनं वेट ऑच आणि त्यानंतर मात्र फायर फेकून दिलाय बॉलला. एवन क्वालिटी नंबर 1 षटकार, सिक्सर, 6 धावा. तर नक्कीच आमचे परम मित्र आणि क्रिकेटचा अफार प्रेम कलमुगांचे व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर
उल्हास पाटील या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. आपलं देखील उल्हास स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. मानानं सन्मानानं मुख्यमंत्री विराजमान व्हायचं आहे. सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्कवरती जितेश आपण पाहत आहे आणि धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर 16 आपल्या पार्टी टोटल्स 31 धावांचं लक्ष दुधनी याच्यावरचा मुसरबाद आहे. यानंतर मात्र कामन आणि मात्र सातपाडा यांच्यामध्ये नाणेफेक झाली आहे. एक चांगल्या मॅच आज तुम्हाला पाहतील. त्यानंतर आपण पाहता ऐकविरा नायगाव याच्यावरती नक्की वाघवळ स्पोर्ट्स सारणारे LT स्पोर्ट्स आपण पाहिलं तर नक्कीच स्टार 11 सातपडी पाहू शकाल. त्यानंतर आगाशी विरुद्ध लाखिवली, त्यानंतर झरीमध्ये नावापाडा नक्कीच पाहू शकाल. छेना यांच्यामध्ये शेवटची मॅच खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की आदिवासींच्या माध्यम नसेल तरी मात्र आणि समाजानं आज खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केली म्हणावे लागेल. कारण खूप चांगल्या पद्धतीने आज सर्व मॅचेस आहेत, प्रेक्षकांना पाहण्यासारख्या मॅच आहेत. ज्याने जर पाहिलं तर टेनिस विश्वामध्ये आपली हुकूमत गाजवली आहे आणि सर्व खेळाडू पाहायला मिळतील. ऐकविरा नायगावकडे खूप चांगले बॅटर आहेत. ती मारणाला देखील तेवढ्या संक्षिप्तेने या स्पर्धेमध्ये उतरली आहे. खूप चांगल्यामध्ये कामन देखील तुम्हाला यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळी फुल यांचा बॉल परफेक्ट ऑन डिलिव्हरी, सुंदर चेंडू हाताळला. षटक क्रमांक 2 मिस्टर जितेश. 12 चेंडू आपण जर पाहिलं तर अजून विजयाकरता 16 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 16 धावांची टोटल जर पाहिली तर स्कोर कार्डमध्ये पाहू शकाल. डबल विकेटचा हाच फायदा आहे, कारण दोन्ही अँगलने खेळता येतं, दोन्ही साईड तुम्ही खेळू शकाल. असे खूप चांगला नियम मात्र शरद गवार आणि टीमने दर्शवले गेले या स्पर्धेकरता. डबल विकेट आहे, एका साईडने तिकडनं गोलंदाज एका साईडने इकडनं. मात्र इंटरनेशनल क्रिकेटला आठवून करणार दिवस मात्र आज परिपूर्ण केलाय या विभागाने म्हणावा लागेल. दुसऱ्या पाहता यार असरी मात्र 11 चेंडू आणि 16 बनवायच्या. त्यावेळी चांगला स्ट्रोक खेळला, चेंडू हवेमध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये निघून जाईल सरळ, मात्र आउट ऑफ द पार्क, सिक्सर. 6 धावा. बॉलिंग मागपती पाहतोय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र फलंदाजी पाहू शकाल मिस्टर विशालच्या माठमधनं विशाली पारी, एक गगनगिरी षटकार. यावली मात्र शॉर्ट ऑफ लेन, अक्षरशः मात्र बैल मुझे मार, निघून जाईल बॉल डाऊन द ग्राउंड. आणि पाहिलं तर नक्की स्क्वेअर लेट डीप मधनं सर येतोय चौकार. 4 धावा. पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार, दुसरा चेंडू स्क्वेअर लेट डीप वरनं बॅकपडला गेलाय आणि त्यानंतर मात्र चौकार. आणि मात्र या 10च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन कार्ड. 32-31 धावांचं टार्गेट. 3 वर्षी मॅच आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. अजूनही 9 चेंडू आणि विजयाकरता फक्त 5 धावांची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की दुधनी याच्यावर मात्र उत्सरी मॅच असताना विशाल आणि विकेटचा लॉस ऑफ नॉट पाहू शकाल. ज्या ठिकाणी वारफॅक पाहू शकाल, कारण विकेटच्या शोधामध्ये खूप असणं गरजेचं होतं. टीम जर पाहिलं तर मॅच जिंकण्याकरता दुधनी मात्र एकही विकेट आतापर्यंत संपादित करू शकली नाही आहे. आणि या बॉलिंग मार्फत आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 26 या धावसंख्येवरती. जितेश आपल्या बॉलिंग मार्कवरती पाहतो टीम दुधनीकडनं. उसरकडनं विशालची फलंदाजी, त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक षटकार, एक चौकार, 2 चौकार षटकार. मात्र सूरजच्या बॅटमध्ये ड्राईव्ह केलाय बॉलला, पण त्या ठिकाणी मात्र तीक्ष्ण होते. मिस्टर संजय आपण पाहतोय एक सिंगल, त्याहून मात्र जास्त काय मिळणार नाहीये. आणि एकाच्या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड फलकावरती 27 या धावसंख्येवरती पाहतोय. अंतिम चेंडू मात्र बाकी आहे या स्पेलमध्ये. दुसरं स्पेल आपण जर पाहिलं तर बॉलिंग मागपत्ती असताना जितेशला प्रमोट केलं गेलं. जितेशनं आतापर्यंत 5 चेंडू त्या ठिकाणी मात्र फेकले गेलेत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 11 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 चेंडू मात्र डॉट देखील केले गेले. अंतिम बॉल. फुल्यांचा बॉल यावेळी पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर षटक कंप्लीट झालंय दुसरं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहिली तर 27 या धावसंख्येवरती. आता विजयाकरता 6 चेंडू आणि मात्र बनवायच्या 4 धावा. 6 चेंडू आणि विजयाकरता 4 रन्स ऑन कार्ड अँड विन द मॅच अट रिक्वायर्ड टीम मुसर. मात्र या 6 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर 4 धावा कंप्लीट होतील का मात्र नक्कीच टीम दुधनी रोखेल का, हे सर्व काय पाहण्याआधी घेऊयात ब्रेक आणि देऊयात त्या डीजेला संधी. करा, उशिराने स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
12 वाजतात घड्याळमध्ये मॅच क्रमांक फक्त 2 या ठिकाणी पाहू शकाल. 6 मध्ये बनवायचे 4. त्यानंतर नक्कीच दोन्ही टीम कामन आणि सातपाडा लगेच तयार राहायचंय. खंडीपाडा कामन आणि सार्थक 11 सातपाडा आपण पाहतोय. शेवटचे अंतिम 6 चेंडू करता बॉलिंग मागपती दुधनीकडे पाहायला मिळणार आहे. आता मात्र पाहू शकाल की 4 धावा जर विजयागत रोखण्यागत क्षमता जर असेल तर मात्र होऊ शकेल. कारण म्हणतो ना की विश्वास याला मात्र तुम्ही तब्दील करा. कारण जगामध्ये सर्वात मोठी ताकद कोणती असेल ती मात्र विश्वासाची परिवणी असेल. आणि स्वतःवरती विश्वास जर असेल ना तर कोणतंही मैदान, कोणतंही युद्ध आणि कोणतेही मात्र क्रिकेट जिंकता देखील येतं. आणि त्याकरता आपल्या बॉलिंग मागपती दुधनीकडे प्रमोट केलं. शेवटचा स्पेल करता गोलंदाज समीर, तो देखील मात्र सातत्याने आपल्या टीमकडनं अष्टपूल म्हणून खेळाडू आहे. खूप चांगल्या पद्धतीने सातत्याने त्याच्याकडे देखील टेनिस या क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सातत्याने अष्टपूल म्हणून पाहू शकाल. परिपक्व आणि परिपूर्ण अशी मात्र ती पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवरची गोलंदाजी. मात्र एका साईडनं हिटर अँड जर पाहिलं तर बिग बॅटर म्हणून ओळख आहे गोलंदाज फलंदाजी मार्फत विशाल. 6 मध्ये बनवायच्या 4. दुधनीच्या विरोधात उत्सर्ग जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळतीये. शॉर्ट ऑफचा बॉल खूप चांगला केलाय. बॉलला चेंडू निघून जाईल. या ठिकाणी मात्र आलाय विजयाचा फटका. मॅच फिनिशिंग 4 धावा आणि मात्र या 4च्या बढतीनं जर पाहिलं तर नक्कीच या मॅच वरती झाली आहे. जर पाहू शकाल 13 चेंडू आणि मात्र 32-31 धावांचं सहज टार्गेट या ठिकाणी चेस केलं गेलंय. आणि नक्कीच नो डाऊट पण मॅच करता मिस्टर विशाल याला मात्र मॅच देऊन या ठिकाणी मात्र मॅच देऊन मात्र नक्कीच सन्मान केले जाईल. नक्कीच शरद गवारी. चला लगेच यानंतर टीम आपण जर पाहिलं तर सार्थक 11 सात